यांना टॉस जिंकला आणि प्रथम स्वीकारलं क्षेत्ररक्षण. रुद्र भगत 6 चेंडूमध्ये 13 धावा. अमित किनीनं 1 धाव जोडले. गोलंदाज अलंकार म्हात्रे. टान्स चांगला आहे, रनअप चांगला आहे, छोट्या खणीचा हा गोलंदाज आहे, परंतु पहिला चेंडू मात्र टाकलाय अतिशय उत्तम उत्तम चेंडू. या मैदानाने धावा पाहिलेत. सर्वात जास्त धावा जमवेळच्या संघाला मिळणारे बाय आतापर्यंत अनुज एंटरप्राइजेस ज्यावेळी दापोली संघानं बाजी मारली आहे 72 धावा 71 धावांचा त्याने पाठलाग केलाय. त्याच्यामुळे इथे त्याहीपेक्षा धावा जमवायला लागतील. चेंडू राहिला हवेत, चेंडू हवेत राहिलाय आणि क्षेत्ररक्षक चूक करणार नाही. अमित केनीची खेळी संपुष्टामध्ये येईल आणि फलंदाज क्रमांक 1 पहिला हादरा बसतोय. RCC भगतवाडी संघाला फलंदाज होतोय बाद. एक फलंदाज बाद झाला, एका पाठोपाठ एक मात्र हादरा देण्याचा प्रयत्न गोलंदाजा राहणार आहे. पण एका पाठोपाठ एक मोठे फटके लगावत धावा जमवण्याचा प्रयत्नही खऱ्या अर्थानं राहणार आहे भगतवाडी संघाचा. यजमान संघ आहे, इथले त्यांना या वातावरणाची खूप चांगला अवगत आहे आणि भगतवाडी संघ त्या प्रकारचा खेळ करतोय. चला आराध्य स्पोर्ट्स पाटणोली आणि बाहुबली नितीन नाईक कोहली दोन्ही संघाने एका टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधायचा आहे. वारंवार पुकार येतोय आपल्याला. कोहली संघ नाईक मुकेश नाईक प्लीज आपण या. तर तन्मय पाटील आराध्य स्पोर्ट्स पाटणोली विशालचा लाजवाब खेळ राहिला. दोन्ही संघ नायकांना प्लीज टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधायचा आहे. अलंकार म्हात्रे एक परफेक्ट ऑलराऊंडर कसा असावा ना हे दाखवणारं काम आहे. आणखीन एक विकेट. अलंकार म्हात्रे लागोपाठच्या 2 चेंडू 2 विकेट घेतले जात आहेत. पहिल्या षटकामध्ये विनय आणि प्रशांत मिळून तब्बल धावा दिल्या 16. त्यानंतर मात्र पलटवार पाहतोय आपण. अलंकार म्हात्रेचा परफेक्ट ऑलराऊंडर आहे मित्रांनो. हा चेहरा लक्षात ठेवा अलंकार म्हात्रेचा. CKT कॉलेजकडून खेळताना मात्र सलग लेदरमध्ये आतापर्यंत 3 शतक ठोकणारा हा अलंकार आहे. त्याच्यामुळे अलंकारला तुम्ही विसरून चालणार नाही. परफेक्ट बॅटिंग ऑलराऊंडर म्हणून जी ओळख आहे ती ओळख पटवून देताना लेदरमध्ये माझी फलंदाजी किती बहरते हे दाखवलंय. 3 शतक मित्रांनो सोपे नसतात. 100 धावा काढण्यासाठी तुम्हाला स्टॅमिना लागतो, आत्मविश्वास लागतो. ते दुनावलेला आत्मविश्वास आहे ज्यांना CKT कडून खेळताना सुंदर कामगिरी केली आहे. सलग 3 शतक ठोकणाऱ्याबद्दल त्याच्याबद्दल अलंकार मात्र विशेष कौतुक राहील. पण आता इथे मात्र आणखीन एक कौतुकास्पद कामगिरी केली आहे. 2 विकेट लागोपाठ घेतलेत. आणखीन एक विकेट घेतली जाईल का? सागर म्हात्रे ऑन स्ट्राईक. चेंडू राहिला हवेत. आजच्या दिवसाची दुसरी विकेट हॅट्रिक. काय सुंदर गोलंदाजी. RCC भगतवाडी संघ अचानक गेअर का बदलतोय? अचानक अंडर प्रेशर का आला? पहिल्या षटकामध्ये 16 धावा जमवूनही हा संघावर अचानक अशी नामुष्की का आली? सलग 3 फलंदाज होत आहेत बाद आणि अलंकार मात्र कौतुक जेवढे करावं तेवढं कमी आहे. CKT कॉलेजकडून खेळताना 3 शतक ठोकणारा हा परफेक्ट ऑलराऊंडर आपल्या गावाकडून खेळताना मोरावे संघाकडून प्रतिनिधित्व करताना मात्र अफलातून गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवत कमावतोय विकेट हॅट्रिक. पहिल्या 3 चेंडूवर 3 विकेट्स. 4 चेंडू आता पण टाकून झालेत आणि त्याने मात्र लागोपाठ 3 मोहरे टिपलेत. सुंदर पुनरागमन. विनय म्हात्रेनं जे काही गमावलं होतं ना ते व्याजासहित कमावलं आतापर्यंत अलंकार म्हात्रेनं. परंतु मी म्हणेन की भगतवाडी संघाला या मैदानावरती धावा बनतात. 50+ 60+ रन चांगल्या बनलेत त्या बनवणं गरजेचं आहे. गोलंदाज अलंकार म्हात्रे तर स्ट्राईकवर नवीन फलंदाज संदेश शिंदे. आणखीन एक चेंडू हवेत. आणखीन एक विकेट. कमालीची गोलंदाजी. सुंदर प्रतिभावंत कामगिरी करताना इथे मात्र आपण पाहतोय अलंकार म्हात्रेला लागोपाठच्या 4 हॅट्रिक. लागोपाठच्या 4थ्या चेंडूवर 4थी विकेट्स. 5 चेंडू टाकून झाले पहिला निर्धाव आणि नंतरच्या 4 चेंडूवर 4 विकेट्स कमावल्या. ग्रामीण क्रिकेटमध्ये त्याच्याची मात्र हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक. 2 विकेट्स गमावल्यानंतर 1 रन घ्यायची असते हे आजवर कुणाला कळलंच नाही. फक्त षटकारांची भाषा बोलायची आहे. फक्त मोठे फटके लगावत मला स्टेटसला षटकार ठेवायचे आहेत. परंतु मित्रांनो एक धाव किती महत्वाची असते. क्रिकेटमध्ये छोटी भागीदारी खूप गरजेची असते. ती भागीदारीसाठी तुम्हाला क्रीजवर थांबावं लागेल. 4 फलंदाजांना लागोपाठ परतवलंय.
विकेट मेडन ओव्हर घेतली जाईल का? स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये परतला अलंकार मात्रे क्रमांक 5 ची विकेट कमावतोय. कौतुकास्पद कामगिरी नव्हे तर खांद्यावर घेऊन मिरवणूक गावातून काढावी एवढी सुंदर कामगिरी केली जाते. मेडन षटक आणि एका षटकामध्ये फायफर मिळवलाय. 5 विकेट्स त्यांना एका षटकामध्ये कमावले. सलगच्या 5 चेंडूवर 5 विकेट मिळवत मेडन षटक टाकण्याचा बहुमान मात्र फटकावलाय. मोरावे गावचा हा सितारा, मोरावे गावचा हा स्टार उदयनमुख खेळाडू म्हणजेच अलंकार मात्रे. सुंदर सुंदर क्रिकेटला सुंदरता बहाल केली गेली आहे. वेळ कशी कूच बदलते अमित दादा हे ओळखत नाही. पहिल्या षटकामध्ये विनय मात्रे बाद होणं, विनय मात्रेची गोलंदाजी बाद होणं, पहिल्या षटकामध्ये 16 धावा येणं आणि त्यानंतर मात्र एका षटकामध्ये मेडन षटक आणि फायफर 5 विकेट्स. त्याचे जे मात्र आपण डिस्कस करत होतो की 3 विकेट्स, 1 विकेट गमावल्यानंतर 1-2 रन का घ्याव्या नाहीत, परंतु त्या 5व्या फलंदाजाने ऐकलं नाही आणि तोही मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये मात्र परतला. सिंगल डबलला कन्वर्ट करा. ज्या वेळेला विकेट जातात परिस्थिती हाताळा. ज्या वेळेला वेळ आपल्या ताब्यात राहत नाही ना त्या वेळेला हळुवारपणे संघर्ष करायला शिका. मित्रांनो, पराभव आपल्याला सवय नाहीये, कारण पराभवापेक्षा संघर्षाची ताकद आपल्या या मातीमध्ये, या मातीत अनेक महापुरुष घडले ज्यांना संघर्ष केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण उगाच नाही केलं, संघर्षाच्या जीवावरती केलाय. स्कूपचा हा प्रयत्न सक्सेसफुल. फाईन लेगच्या मधून चेंडू भरता वेगानं जाईल आणि अशा प्रकारे बऱ्याच अवधीनंतर